शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगल्या मोबदल्यात दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची जवळपास 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। ही घटना 3 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2023 या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी गणेश आनंद काळे उर्फ टकले राहणार नीलम नगर सोलापूर या ठगसेनाविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सोलापुरातील दाजीपेठ परिसरात राहणारे दिलीप राजेंद्र रंगरेज वय 49 यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दुप्पट परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने विश्वास संपादन करून गणेश काळे उर्फ टकले याने 20,96,500 रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले। दिलीप रंगरेज यांची अधिक परतावा मिळण्याची आशा दाखवून जवळपास 21 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दिलीप रंगरेज यांनी MIDC पोलीस ठाण्यात पूर्व परिचित गणेश काळे उर्फ टकले याच्या विरुद्ध रविवारी रात्री फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी काळे याच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।